हो, कागदपत्र जमा केली पाहिजे, तपासणी झाली पाहिजे, कोण खरं कोण खोटं हेही पाहिलं पाहिजे, कोण हयात आहे नाही तेही पाहिलं पाहिजे. पण त्याची काहीतरी मर्यादा आहे. वारंवार जर त्याच गोष्टी होत असतील, वारंवार जर दिव्यांगांनाच त्रास होत असेल, वारंवार जर दिव्यांगांना जाणून बुजून त्रास दिला जात असेल, किंवा प्रत्येक तालुक्यात नाही प्रत्येक गावामध्ये नियम वेगळा दिव्यांगांसाठी केला जात असेल, तर हे मान्य नाही आहे. तर काय होतंय, नियम कसे वेगळे केले जात आहेत, काय कागदपत्रांचा घोळ काय आहे, किंवा कोण नेमकं काय करतंय, महाराष्ट्रात आपल्या नेमकं काय चाललंय. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलांबोवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आता मार्च महिना सुरू झालाय, म्हणजे संपत आलाय म्हणजे आपण आता. तर मार्च महिना संपत आलाय, आता 2-4 दिवस राहिलेले आहेत मार्च महिना संपायला. आणि या मार्च महिन्यात जवळपास 99% दिव्यांगांची धावपळ एकच गोष्टीसाठी. मी हयात दाखला जमा करू का, हयातीचा दाखला जमा करायला लागेल का, हयातीचा दाखला बँकेमध्ये जमा करायचा की संजय गांधी ऑफिसला जमा करायचा की तहसीलदारला जमा करायचा, तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायचा, मी डॉक्युमेंट्स द्यायचेत का, मी डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत का, उत्पन्न दाखला द्यायचा का, उत्पन्न दाखला द्यायचा नाही का, कोणती कागदपत्र द्यायची, पॅन कार्ड द्यायचं का, डोमासाईल द्यायचं का, रेशन कार्ड द्यायचं का, परत आधार कार्ड द्यायचं, यूडीआयडी कार्ड द्यायचं का, बँक पासबुक द्यायचं का, बँक पासबुक कोणतं द्यायचं, जिल्हा मध्यवर्तीचं द्यायचं, नॅशनल बँकेचं द्यायचं की पोस्टाचं द्यायचं. मग जर ह्या बँकेचं द्यायचं असेल तर त्या बँकेत माझं खातंच नाहीये तर काय करायचं, आधार कार्डला यूडीआयडी कार्ड लिंक करायची का, या सगळ्या गोष्टी मार्च अखेर चालू होतात आपल्याला. आणि यामध्ये सर्व म्हणजे मी काय म्हणणार नाही त्यांचा दोष आहे, पण जे माहिती देतात आपल्याला, माहिती पुरवतात आपल्याला, तर ते अर्धवट माहिती पुरवतात आणि त्याच्यात आपण कन्फ्यूज होऊन जातो. आणि दिव्यांग कन्फ्यूज होतो. माझा दिव्यांग काय कन्फ्यूज होतो, तर माझ्या दिव्यांगाचं शिक्षण न झाल्यामुळे नाही, शिक्षण न झाल्यामुळे तो कन्फ्यूज होत नाही. सुशिक्षित दिव्यांगही तितकेच कन्फ्यूज होतात. लक्षात घ्या, सुशिक्षित दिव्यांग सुद्धा तितकेच कन्फ्यूज होतात. पण का होतात, तर हे उच्च शिक्षित व्यक्ती, उच्च शिक्षित लोक किंवा जी समाजात वावरणारी लोक, जे तहसीलदारांचं नाव घेऊन, नायक तहसीलदारांचं नाव घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घेऊन, किंवा अक्षरशः दिव्यांग आयुक्त असतील किंवा जे काही दिव्यांग मंत्रालयामधले अधिकारी असतील तर त्यांची नावं घेऊन आपल्याला सांगतात की ही कागदपत्र जमा करायला सांगितलेली आहेत, ती कागदपत्र जमा करायला सांगितलेली आहेत, किंवा हे प्रोसेस करायला सांगितलेलं आहे, ते प्रोसेस करायला सांगितलेलं आहे. पण आपण चौकशी करतो का? आपल्याला चौकशी करता येत नाही. आपल्याला म्हणजे आपण दिव्यांगांना, मी पण दिव्यांग आहे म्हणून म्हणतोय, आपल्याला चौकशी करता येत नाही. ती काय येत नाही, कारण आपण बाहेर पडू शकत नाही. बाहेर जरी पडलो तरी जवळपास आपल्याला सगळ्या माहित्या मिळतात असं नाही. म्हणजे कुठल्या तरी आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेलोय, कुठल्या तरी एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलोय आणि तिथे आपल्याला 100% माहिती मिळाल्या असं आजपर्यंत झालेलं नाहीये. आणि त्याच्यावरतीच तोडगा म्हणून तुकाराम मुंडे सरांनी दिव्यांग सहायता पोर्टल आणलेला आहे, की दिव्यांगांना जे काही योजना मिळत नव्हत्या, दिव्यांगांना जे काही त्रास होत होता, दिव्यांगांना जी काही माहिती मिळत नव्हती, तर ते सगळी घर बसल्या मिळावी म्हणून त्यांनी दिव्यांग सहायता पोर्टल आणलेला आहे. आणि ते पोर्टलचा सुद्धा गैरफायदा घेतला जातोय, किंवा पोर्टलवर ती सुद्धा नवीन नवीन गोष्टी केल्या जात आहेत. हे पाहून खरंच दुःख वाटलं की दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव जर नोंद केला नाही तर एप्रिल महिन्याची पेन्शन येणार नाही, इथून पुढे पेन्शन येणार नाही, पेन्शन राहू दे पण कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी चालू केल्या. यात काही तथ्य नाही आहे. हा, तुमची पेन्शन बंद होऊ शकते, पण तुम्हाला बाकीच्या ज्या योजना मिळणार आहेत तर त्या योजना बंद होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, बाकीच्या योजना म्हणजे कोणत्या, जी काही 5% निधी असेल आपला, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील दिव्यांगांना मिळणाऱ्या, त्या मिळणं थांबणार नाहीये. ही गोष्ट झाली. आणि आता पहिलं सांगतो, म्हणजे मार्च संपत आलेला आहे, आपल्याला पण आपली जबाबदारी आहे. मार्च संपत आलाय ना, सगळ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र असेल, दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे आपला यूडीआयडी कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे द्यायचं आहे का आपल्या याच्यामध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये किंवा संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये किंवा तलाठी ऑफिसमध्ये? तर नाही, द्यायचं नाहीये. ठराविक दिव्यांगांना द्यायचं, ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह नव्हती, ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह नाही आहे त्यांनी द्यायचं आहे. पण यामध्ये दोष कुणाचा आहे? डीबीटी इनऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह असण्याचा दोष कुणाचा आहे? तर सर्वस्वी समाज कल्याण विभागामध्ये जे काही काम करतात किंवा संजय गांधी ऑफिसला जे काही काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा दोष आहे. कारण बघा, आता माझ्या जिल्ह्यामध्ये किती हजारो दिव्यांग असतील आहेत, किती गावं आहेत, किती तालुके आहेत, जवळपास 12 तालुके आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये. मग या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्या गणित नियम का बदलला जातो? प्रत्येक तालुक्या गणित नियम का बदलला जातो? प्रत्येक एक जिल्हा आहे. मग तुम्ही म्हणताय की जिल्हाधिकाऱ्याने आदेश दिला असा, तुम्ही म्हणताय तहसीलदाराने आदेश दिला असा, तुम्ही म्हणताय दिव्यांग आयुक्तांनी आदेश दिला असा, तुम्ही म्हणताय कागदपत्र घ्यायची दिव्यांग मंत्रालयातून आदेश आलाय. मग एका जिल्ह्यात वेगवेगळे प्रकार कसे काय असू शकतात? म्हणजे एका तालुक्यात वेगळे नियम आणि दुसऱ्या तालुक्यात वेगळे नियम. आता तुम्हाला उघडच सांगायचं झालं तर माझ्या जिल्ह्यात एका तालुक्यामधल्या काही गावांमध्ये
हे पत्र देऊन सांगण्यात आलं. म्हणजे एक पत्र दिलं त्यांना, त्या दिव्यांगांना पत्र दिलं की तुम्ही आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड आणून तहसील ऑफिसला जमा करा म्हणून. आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये मी राहतोय, तर तिथे माझ्या गावामध्ये जवळपास 100 ते 103 दिव्यांग आहेत. पण त्या 103 दिव्यांगांना सांगितलं नाही, तर त्यातले फक्त 12 दिव्यांगांना सांगितलं की तुम्ही फक्त आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड हे तलाठी ऑफिसला जमा करा म्हणून. तलाठी ऑफिसमध्ये ती यादी आली आणि तलाठी ऑफिसमध्ये यादी आल्यानंतर तलाठी ऑफिस सरांनी किंवा तलाठी साहेबांनी ती यादी फिरवली गावामध्ये आणि त्या जे काही 10-12 लोकांची कागदपत्र होती तर ती जमा करून घेतली. तर माझं हे विचार नाही, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा सगळेच जे कोणी तुमचं नाव घेऊन तुमचं वापर करतात, तुमचं नाव घेऊन आम्हाला सांगतात की आम्हाला कन्फ्यूज करतात, त्यांना माझं विचार नाही आहे की प्रत्येक तालुक्यात नियम बदलू शकतो का, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियम बदलू शकतो का, आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा एका जिल्ह्यात वेगळा नियम, एका जिल्ह्यात वेगळा नियम असा असू शकतो का. कारण बघा आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर ज्यांचं डीबीटी इनॅक्टिव्ह आहे त्यांनाच तेवढी कागदपत्र आणून जमा करायला सांगितली. पण काही तालुक्यांमध्ये, आमच्या जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये हे पत्र देऊन सांगण्यात आलं की सगळ्यांनी आणून द्या म्हणून. पण आमच्या गावामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये फक्त ज्यांचे डीबीटी इनॅक्टिव्ह आहे तर त्यांनाच तेवढं सांगितलं. आणि बाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दिव्यांगाला दोन्ही कागदपत्र, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स आणून द्यायला सांगितलं. बरं, आणून द्यायला पण नाही म्हणत नाही मी, देतोय, आम्ही देतोय. जरी आम्हाला बोलवलं नसलं तरी सुद्धा आम्ही तिथे येऊन देतोय. कारण आम्ही घाबरतो. हो, घाबरतो तर घाबरतो. का घाबरतो तर ते 2,500 रुपये बंद होतील आमचे. जी काय 2,500 रुपयाची पेन्शन आम्हाला मिळते तर ती बंद होईल यासाठी आम्ही घाबरतो. कारण त्या 2,500 रुपयावरती आमचे पुढच्या महिन्याचे जे काही गणित आहेत तर ती गणित बिघडू शकतात. आमचा हप्ता तटू शकतो, आमची लाईट बिल थांबू शकतं, आमचं पाणीपट्टी थांबू शकतं, आमच्या घरात येणारं राशन म्हणजे साखर, चहा पावडर काय असेल किंवा दूध ते सुद्धा आमचं थांबू शकतं. म्हणून आम्हाला काळजी वाटते, म्हणून आम्ही ते धडपडतो. आणि अक्षरशः माझे दिव्यांग, कित्येक दिव्यांग 1,000, 1,200 असू दे 1,500 रुपये घालून त्या तालुक्याला गेलेले आहेत आणि तिथं जाऊन ती 2 कागदपत्र जमा करून आलेले आहेत. पण तिथं कागदपत्र जमा करायला गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे किंवा तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही कागदपत्र जमा करायची गरज नाही. हे आपल्या मागल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बोललो होतोच. तर माझी सरकार दरबारी किंवा आपले दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे सरांच्याकडे विनंती आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये नियम वेगळा नसला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियम वेगळा नसला पाहिजे. जर एक राज्य आपलं आहे तर एक दिव्यांग मानला जातो किंवा प्रत्येक 40% वरच्या प्रत्येक दिव्यांगाला एकच पेन्शन दिली जाते, म्हणजे 2,500 रुपये पेन्शन दिली जाते. तर प्रत्येक म्हणजे विदर्भातल्या दिव्यांगाला नियम वेगळा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दिव्यांगाला वेगळा आणि मराठवाड्यातल्या दिव्यांगाला वेगळा आणि इकडं मुंबईच्या दिव्यांगाला वेगळा नियम नसला पाहिजे, एकच नियम लागू असला पाहिजे. आणि तुम्ही, माझी तर नम्र विनंती आहे की तुम्ही जे तहसील ऑफिसला यायला होता तर ते तहसील ऑफिसला यायला सांगणं बंद केलं पाहिजे. पहिलं तर बंद केलं पाहिजे, कारण प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक असतात, तलाठी असतात. तलाट्यांच्याकडे तुम्ही काय याद्या देतात ना, तलाट्यांच्या उत्पन्न दाखल्याशिवाय आम्हाला पेन्शन मिळत नाही, पेन्शन सुरू होत नाही, बरोबर आहे. मग तलाट्यांच्याकडे तुम्ही जी काही यादी देता, तलाट्यांच्याकडे तुम्ही संजय गांधीतून यादी देता आणि त्या यादीतून ज्यांची कागदपत्र घ्यायची तर ते तलाठी घेतील आणि तलाठी आणून तुमच्याकडे जमा करतील. म्हणजे प्रत्येक दिव्यांगाला गावातल्या गावात ते कधीही त्याच्या वेळेनुसार ती कागदपत्र देता येतील आणि ते कागदपत्र म्हणजे वेळेत पूर्ण होतील आणि त्याचे पेन्शन तटणार नाही, हे माझं मत आहे. ही पहिली गोष्ट झाली की दिव्यांगाला तालुक्याला यायला लावणं बंद केलं पाहिजे. तहसीलदारांनी असू देल किंवा तसे आदेश, तसा GR जिल्हाधिकारी असतील किंवा आपले दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे सर असतील किंवा दिव्यांग आयुक्त असतील, यांनी खरोखर काढला पाहिजे. कारण काय होतंय की ज्याचं गाव तालुक्याजवळ आहे त्याला सोपं पडतंय हो, पण ज्याचं गाव तालुक्यापासून 100 ते 150-150 किलोमीटर लांब आहे त्यानं कसं यायचं ते तालुक्याला, तो तिथं आलाच पाहिजे. तो आला नाही तर त्याची कागदपत्र पण जमा करून घेतली जात नाहीत. त्याच्या घरचा कोणीतरी आला असला तर ते घेतले जात नाहीत. 80% वरचा दिव्यांग जो एकटा येऊ शकत नाही किंवा त्याला एकटा येता येत नाही किंवा त्याला स्पेशल गाडी करून आणावं लागते, कारण तो एसटीतून प्रवास करू शकत नाही किंवा अन्य याच्यातून गाडीवरून त्यांनी येऊ शकत नाही, मग त्याला स्पेशल गाडी करून आणावं लागते. आणि प्रत्येक निराधाराच्या घरी स्पेशल गाडी असेल किंवा 4 चाकी असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे जर गावातल्या गावात असेल तर त्याच्या वेळेनुसार तो कधीही त्याच्या घरचे व्यक्ती त्याला घेऊन जाऊ शकतात किंवा तलाठी त्याच्या घरी येऊन तिथं घेऊन जाऊ शकतात. आणि प्रत्येक गावाला तलाठी आहे म्हणून आम्ही सांगतोय, बाकीचा काही विषय नाही आहे यात. आणि आत्ता या मार्चमध्ये खरं तर कागदपत्रच घ्यायला नको पाहिजे ती. का घ्यायला नको पाहिजे ती? कारण ज्याला 2500चा निर्णय झाला, जुलैमध्ये 2500चा निर्णय झाला, पण ते लागू निर्णय कधी झाला? ऑक्टोबरपासून झाला. ऑक्टोबरमध्ये प्रत्येक दिव्यांगाचं तुम्ही यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स हे तुम्ही जमा करून घेतलेलं आहे. त्यावेळेला घेतलं, त्यानंतर तुमचं ऑक्टोबरमध्ये ज्या दिव्यांगांना 1,500 आली आणि 2,500 आली नाही तर त्या दिव्यांगांचं नोव्हेंबरमध्ये पण घेतलं.
आणि नोव्हेंबरमध्ये ज्या दिव्यांगांना 1500 आले किंवा काहीच पेन्शन आलं नाही त्यांचे डिसेंबरमध्ये सुद्धा तुम्ही कागदपत्र घेतलेले आहेत. म्हणजे जवळपास 100% दिव्यांगांची, सगळ्याच 100% दिव्यांगांची कागदपत्र तुम्ही तिथे जमा करून घेतलेली असतापैकी आता मार्चमध्ये ही कागदपत्र जमा करून घेण्याची काहीच गरज नव्हती. डायरेक्ट तुमच्याकडे असलेल्या रेकॉर्डवरती तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करायला पाहिजे होती, पण ती केलेली नाही आहे. आणि कन्फ्युजन म्हणजे त्या तालुक्यामध्ये सांगितलं जातं की निवडक दिव्यांगांनी येऊन तिथं कागदपत्र जमा करायचे आहेत. निवडक दिव्यांग म्हणजे कोण? ज्यांची डीबीटी इनऍक्टिव्ह आहे. इनऍक्टिव्ह म्हणजे ती कार्यरत नाही आहे ती डीबीटी, तर त्यांना तेवढं सांगितलं. पण काही तालुक्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दिव्यांगांना तिथं जाऊन द्यायला सांगितलं. आणि काही जिल्ह्यांमध्ये असं झालं की तिथं काहीच निरोप आला नाही, त्या दिव्यांगांपर्यंत निरोपच पोहोचला नाही. मग तो युट्यूबवरती चॅनलवरती बघतोय, व्हॉट्सअपवरती मेसेज बघतोय, किंवा पलीकडल्या जिल्ह्यातील दिव्यांगाला विचारतोय, किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाला विचारतोय, आणि तो काय करतोय, मग आता मला पण दिलं पाहिजे, नाहीतर मला काय सांगितलं नाही, मला काय तलाठ्यांच्याकडे निरोप आला नाही, किंवा आमच्या काय व्हॉट्सअप ग्रुपवरती आलं नाही, किंवा आमच्या काय गावामध्ये बातमी ही नव्हती, आणि आमच्या गावामध्ये तर आम्ही 2-4 दिव्यांग आहोत, मग आमच्या इथे काय संपर्कच नाही, समजलंच नाही. म्हणून काय करतो तो 2 दिवसात ठरवतो जायचं, पैसे गोळा करतो आणि तिथं जायचा प्रयत्न करतो. पण तिथं गेल्यावर त्याला कळतं की आपल्या गावामधले किंवा आपलं डीबीटी ऍक्टिव्ह असल्या कारणानं आपली कागदपत्र जमा करून घेतली नाही. तिथं फक्त आपला आधार कार्डचा नंबर घेतला आणि जा म्हणून सांगितलं घरला. या गोष्टी नकोत. एक देश एक नियम आहे, तसं एक राज्य एक नियम पाहिजे ना. कोल्हापूरला नियम वेगळा, सोलापूरला नियम वेगळा. कोल्हापूरला नियम एक आणि सोलापूरला नियम एक, पुण्याला नियम एक आणि बीडला नियम एक, लातूरला नियम एक आणि इकडे मुंबईला नियम एक. हे नसलं पाहिजे, हे खरंच नसलं पाहिजे. कारण यामुळेच कन्फ्युजन होतं आणि दिव्यांग आमचा त्रासात पडतो. दिव्यांगाला त्रास होतोच, खरंच होतो तर होतो. तर हे नसलं झालं पाहिजे. आणि मी खरंच दरवेळेला सांगतोय की या युट्यूब चॅनल्सवाल्यांना, युट्यूब जे चॅनल चालवतात तर त्यांना सरळ सांगतोय की तुम्ही जे अधिकाऱ्यांची नावं घेताय तर ती खात्रीपूर्वक घेत चला. तुम्ही जर अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, तुम्ही फक्त त्या पदाचं नाव घेता. जर तुम्हाला एवढीच खात्रीशीर माहिती असेल तर त्या अधिकाऱ्याचं नाव घ्या, बघूया मग काय नेमकं कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती ह्याच्यात आहे ते. कारण काय होतंय, तुम्ही फक्त तहसीलदारांनी सांगितलंय, तहसीलदारांनी हे केलंय, तहसीलदारांनी ते केलंय, पेपरमध्ये हे आलंय, पेपरमध्ये ते आलंय. आता इतक्या दिवस चालू होतं दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर नाव नोंद केला नाही तर एप्रिल महिन्याची पेन्शन बनवणार, पण मी अजूनपर्यंत केलेलं नाही. पण माझी पेन्शन एप्रिलला येणार आहे. आणि असं सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितलं की दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नाही जरी झालं नसलं तरी सुद्धा तुमची पेन्शन तुमच्या खात्यावरती येणार आहे म्हणून. मग आता तुम्ही कुठे गेलात, ते जे कुठं होते बोलणारे की जर दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नाही तर पेन्शनच येणार नाही म्हणून. ते जे सांगत होते तर ते गेले कुठे आता, सांगा ना मला. तर या गोष्टी आहेत. आणि मार्च अखेर दरवेळेला तुम्ही घ्या कागद, आम्हाला नाही म्हणत नाही आम्ही, कागद मार्च अखेर तुम्ही घ्या. आधार कार्ड, युडेड कार्ड हे घेणं गरजेचं आहे, कारण तो हयात आहे की नाही, मेला आहे, काय झालंय बघितलं पाहिजे. पण प्रत्येक वेळेला तहसीलदार कार्यालयामध्ये जाणं अनिवार्य नसलं पाहिजे. तलाठी ऑफिस प्रत्येक गावामध्ये आहेत, प्रत्येक गावामध्ये तलाठी येतात. आठवड्यातून 1-2 दिवस तर का नाही येतात का नाही, मग त्या 1-2 दिवसामध्ये सांगा तिथं, किंवा कॅम्प लावा तलाट्यांना, आणि त्या तलाट्यांच्याकडे कागदपत्र जमा करून घ्या. तलाठी जाऊन तिथं तहसीलदारमध्ये जमा करतील कागद. तलाठी तर बघतील का नाही आधार कार्ड, युडेड कार्ड, की आधार कार्डवरती व्यक्ती जी दिसते, फोटो जो दिसतोय तो समोर आलेला आहे की नाही, युडेड कार्डवरती जो व्यक्ती, ज्या व्यक्तीचा फोटो आहे ती व्यक्ती आपल्या समोर आहे की नाही पाहतोच. आणि तलाठीच्या हाताखाली काम करणारे जे दिवाणजी वगैरे असतात तर ते त्याच गावातले, जवळपास त्याच गावातले असतात. त्यांनाही माहित असतं की आपल्या गावामध्ये किती दिव्यांग आहेत, आपल्या दिव्यांग कुठल्या गल्लीमध्ये, कुठल्या चौकामध्ये, कुठल्या रानामध्ये राहतात, हे सगळं माहित असतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे दिव्यांगांना त्रास देण्यापेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना ते काम आहे तर ते फक्त थोडं वाढू शकतं काम. थोडं, मी नाही म्हणत नाही लई वाढतंय असं म्हणत नाही, थोडं वाढू शकतं, पण ते किती वर्षात नाही एकदा वाढणार आहे. तर प्रत्येक वेळेला तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे तिथे कर्मचारी असतात, जरा सुद्धा व्यवस्थित उत्तर देत नाहीत आम्हाला, जरा सुद्धा व्यवस्थित सांगत नाहीत पुढची पेन्शन येणार की नाही याच्या बाबतीत सुद्धा खात्री देत नाहीत. पुढची पेन्शन येणार की नाही, आमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही, इनऍक्टिव्ह आहे हेही सांगत नाहीत. आमचं दिव्यांग पेन्शन योजनेमधनं पेन्शन चालू आहे की नाही हेही सांगत नाहीत. कुठल्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. तुमची कागदपत्र जमा करून घेतल्या, तुम्ही जावा आता, तुम्ही इथं थांबायचं नाही, गर्दी करायचं नाही, इथं थांबू नका, आम्हाला त्रास होतोय, अशी भाषा येते. तर यावर पर्याय म्हणजे तलाठ्यांच्याकडे कागदपत्र आमची घेतली पाहिजे. फक्त एवढंच होतं, मार्च अखेर तुम्ही कागद घ्या, घेऊ नका म्हणत नाही मी, पण असं महिना-2 महिन्याला कागद घेऊ नका. आणि जर घ्यायचीच असतील कागद तुमची 3-3 महिन्याला घ्या कागद, मी नाही म्हणत नाही. आधार कार्ड, युडेड कार्ड दोन्ही घ्या, 3-3 महिन्याला घ्या, पण तलाठ्यांच्या कागद घ्या. आम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागू नये. फक्त एवढंच मला सांगायचं होतं. तुमचं काय मत आहे? प्रत्येक दिव्यांगाला मी विचारतोय, तुम्हाला माझं हे तुम्हाला मत पटलेलं आहे का? तलाठी ऑफिसमध्ये आपण कागद जमा करायची पेन्शनसाठीची,
पेन्शनसाठीची, कारण आता बाकीच्या योजना आहेत तर त्या दिव्यांग सहायता पोर्टलवरती आपल्याला अगदी घर बसल्या मिळणार आहेत. कोणतंही कागदपत्र न जमा करता, म्हणजे आपण फॉर्म अपलोड केला की आपल्याला मिळणार आहे, त्याच्यावरती कोणतंही दुमत नाहीये. पण पेन्शनसाठी आपल्याला संजय गांधी ऑफिसला न जाता तलाठ्यांच्याकडे आपण कागद जमा केली तर चालणार आहेत की नाही चालणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.